नमस्कार. तर गुरुवार होता आणि नैवेद्यासाठी गोड म्हणून माझ्याकडे हे गुलाबजामचं पॅकेट होतं जे माझ्या भाऊजाईने मला पाठवलं होतं. तर म्हटलं चला तर ह्याचेच म्हटलं करूया आज नैवेद्यासाठी. तर यांना असं दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मळून घ्यायचं असतं मऊसर. मी पाण्यामध्येच मळलं छानपैकी. आणि मळून झाल्यावर त्याला एक 15-20 मिनटं झाकून ठेवून द्यायचं. मग आता त्याला झाले 15-20 मिनटं. मग आता मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते आहे. तर पाकिटावरती दिलं होतं 35 ते गोळे होतील म्हणून, पण माझे थोडे कमी झाले कारण की माझे काही लहान मोठे होत होते. कारण इथे गायत्री पण होते मध्ये मध्ये लुडबुड करायला. तर ती पण मला म्हणाली मी पण करते. त्यामुळे लहान मोठे असे झालेत. आणि आता हे गोळे तयार झाल्यानंतर मी साखरेचा पाक बनवायला घेतला. त्यामध्ये जेवढं साखर तेवढं पाणी घेऊन आणि ते तेल गरम करून घेतलं गुलाबजाम तळण्यासाठी. आणि बारीक गॅसवर त्याला छान खरपूस तळून घेतलं आहे. आणि एका साईडला पाक करायला ठेवला साखरेचा पाक. आपल्याला नुसतं साखर विरघळून घ्यायची असते. थोडं कडायला की बंद करायचं. आणि मग हे छानपैकी तळून झाले खरपूस असे छान तळून झाले की मग त्यांना तेलातून काढून जरा लगेच साखरेच्या पाकिटने टाकायचं. थोड्या वेळाने टाकायचं. जरा एक तेल जरा येईपर्यंत. आता मग तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. तर हे झाले आमचे गुलाबजाम तयार नैवेद्यासाठी. थँक्यू. धन्यवाद. बाय.